धाराशिवमध्ये शक्तीपीठच्या विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार पाहायला मिळाला। धुळे सोलापूर महामार्गावर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी करण्यात आली। शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे महामार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली। दरम्यान आंदोलक शेतकऱ्यांसोबत यावेळी बातचीत केली। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे। महामार्गाच्या विरोधात धाराशिवमध्ये शेतकरी आक्रमक झालेले आहेत। धाराशिव धुळे सोलापूर या मार्गावर आयुर्वेदिक महाविद्यालयासमोर शेतकऱ्यांनी हा मार्ग अडवून धरलेला आपण पाहू शकतो। या सगळ्या दृश्यामध्ये दोन्ही बाजूने दुतर्फी हा सगळा रस्ता आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यासाठी रस्ता रोको आंदोलन प्रशासनाचे काही अधिकारी देखील या ठिकाणी आलेले आहेत। आपण आणि दोन्ही बाजूने सगळे बसलेत। आपण पाहू शकतो या बाजूला सुद्धा काही शेतकरी आहेत। त्यांची मागणी, त्यांचं जी मूळ मागणी आहे की शक्तीपीठ महामार्गाला विरोध हीच खरं तर त्यांची मूळ मागणी आहे। त्यामुळे आपण आपल्याबरोबर काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलू। मला तुम्ही सांगा नेमकी तुमची मागणी आज काय आहे? आज आमची मागणी एकच आहे, हा शक्तीपीठ हा महामार्ग रद्द झाला पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। किती वेळापासून तुम्ही बसलाय आणि काय पुढची भूमिका काय असणार? आता आम्हाला बसून साधारण 1-1.5 तास झाला असेल। जोपर्यंत हा कलेक्ट जिल्हाधिकारी येत नाहीत आणि आमची मागणी मान्य करत नाहीत तोपर्यंत आम्ही तो उठणार नाही, आमचा निर्धार केलेला आहे शेतकऱ्यांनी। बाबा मला तुम्ही सांगा, जिल्ह्यातली किती शेती आहे जी या सगळ्या महामार्ग, किती शेतकरी बाधित आहे आणि किती शेती बाधित आहे याच्यामध्ये? एकूण या जिल्ह्याची 462 हेक्टर बाधित व्हायला लागली। हा महामार्ग 46 किलोमीटरचा व्हायला लांबी आहे त्याची। आणि ह्याच्यामध्ये काय व्हायला लागले, शेतकऱ्याची मागणी नसताना कसलीच किंवा कुणाची शेतकरी आपली जमीन द्यायला ह्या तयार नाही, तरी हे सरकार शेतकऱ्यावर लादायचा प्रयत्न करत आहे। जवळपास तासाभरापासून अधिकचा वेळ झालेला आणि या ठिकाणी शेतकऱ्याचं आंदोलन सुरू आहे। प्रशासनाचे काही अधिकारी शेतकऱ्यांबरोबर चर्चा करण्यासाठी आलेले आहेत। मात्र शेतकऱ्याची एकच अपेक्षा आहे की शक्तीपीठ महामार्ग झाला नाही पाहिजे, एवढीच माफक अपेक्षा घेऊन हे शेतकरी इथं आंदोलन करतायत। ज्ञानेश्वर पतंगे, जी 24 तास, धाराशिव।